व्हिडिओला सुरुवात तर खरं अशी झाली होती, पण या कामामुळे थोडाफार वेळ झाला आणि नंतर दिवसभर व्हिडिओ मी काही घेतले नाही. आणि दुसऱ्या दिवशीचं शेगाव दर्शन आणि कसं काय कुठे गेलो होतो ते पुढं तुम्हाला बघायला मिळेल. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि सर्वात पहिले कोणतीही कितीही घाई असली तरी म्हटलं हे काम मी करून जात असते वेळेवर, ते म्हणजे झाडाला पाणी देणं. कोणत्याही गावाला जायचं असलं तरी असं वाटतं की एकदा छान पाणी द्यावं म्हणजे झाडं फ्रेश राहतील. तशी आई तर काळजी घेतातच, पण तरी पण झाडावर जास्तच जीव आहे माझा, कारण ते एवढे छोटे मोठे केले होते आणि असे सर्व फुलं झाडांचे तोडले होते. सर्व नाही म्हणता येणार, काही फुलं झाडावरच ठेवते, मोजकेच फुलं तोडले होते पूजेसाठी. आणि ते पण खूप मन मोठं करून तोडले होते, कारण नेहमी तर मी तोडत नाही, बाहेरून फुलं आणते त्यांनाच पूजा करत असते. पण आज म्हटलं चला थोडे जास्तच लागलेले आहे या वेलाला वगैरे, तर ते तोडू. आणि रंग पण खूप छान होता जांभळा. जवळपास टोपलीभर फुलं निघाले असते, पण मी एवढे तोडले नाही, अर्धे झाडावरच तोडले, कारण पक्षी ते फुलातले परागकण गोळा करत असतात बघा. अशा पद्धतीने खूप छान पूजा झाली. आणि आता मी निघाली आहे शेगावला जायला. खरं तर आमचा प्लॅन होता पहिले अभयारण्यात जाण्याचा, पण तिथे गेल्यावर समजलं की ऑनलाईन पूर्ण बुकिंग झालेली आहे आणि आम्हाला मिळालीच नाही. त्याच्यानंतर म्हटलं आम्हाला शेगावला तर जायचंच होतं, पण थोडे फोटोजसुद्धा काढून घेतले. मग इथं काही नाही तरी फोटो काढून समाधान मानलं. नंतर शेगावला आलं. महाराजांचं खूप छान दर्शन झालं होतं. इथं नाश्ता वगैरे केला आणि प्रसन्न वातावरणात थोडे फोटो व्हिडिओ काढूच म्हटलं. आणि त्याच्यासोबत लहान मुलांसोबत आम्हीही लहान झालो आहोत आणि भरपूर अशी मजा घेतली खेळण्याची वगैरे. आणि वातावरण इतकं प्रसन्नते होतं ना, तर त्याच्यामुळे जास्तच उत्साह वाढते इथं आल्यावर. आणि छान असे मुलं पण छान रमले होते, त्याच्यासोबत आम्ही पण थोडंसं एन्जॉय केलं. आणि असं केल्यामुळे काय होते, दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण येतो घरी अजून उत्साह वाढते आणि घरातले कामंसुद्धा पटापट होते. मध्ये मध्ये जर असं काही करत राहिलं तर असं मला वाटते. आणि कधीतरी असा योग जुळून येत असते, कारण अचानक ठरलं होतं, काहीच मनात नव्हतं. त्याच्यानंतर नागझिरी या ठिकाणी गेलो, छोटासा व्हिडिओ घेतला, प्रयत्न केला आहे असे व्हिडिओ घेण्याचा. आणि तिथे आहे ना एक विशेष आहे बघा, गोमातेच्या मुखातून जे पाणी येते ना, ते पाणी कुठून येते, कसं येते, हे कोणाला म्हणजे अजूनही समजलं नाही. असं मी त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे आणि तेच मी तुम्हाला दाखवतो पुढं. आणि खूप छान असं प्रसन्न वातावरणात मन अगदी रमून गेलं होतं. तुम्हालाही अशी व्हिडिओ आवडत असेल चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. बघा इथे आहे ते पाणी, सगळेजण हे पाणी थोडं थोडं पिऊन. आणि भरपूर इथं पाणी होतं, हे 12ही महिने येते मी असं ऐकलं आणि मला तरी बघून खूप छान वाटलं. धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. तुमचं प्रेम असंच राहू द्या. धन्यवाद.